इथे संध्याकाळचे 5 वाजले आणि मी झटपट होणारे असे रवा आप्पे बनवायला घेतले। कसं दिवसभर आपण कामधंदा करतो, मुलं पण शाळेत जातात आणि शाळेतून मुलं आल्यानंतर किंवा मोठी माणसं बाहेरून कामावरतून आल्यानंतर आहे ना, खरंच 5 सव्वा 5 वाजता आहे ना भूक लागते, काहीतरी पण खायची इच्छा होते, हलकं फुलकं का असं ना, पण असं वाटतंयच का पोटात काहीतरी गेलं ना तर खरंच खूप भारी वाटेल। मग जेव्हा स्वयंपाक होईल तेव्हा होईल आणि जेव्हा जेवणं होतील तेव्हा होतील। तर मग म्हटलं चला आता मस्तपैकी झटपट असे रवा आप्पे बनवूया। तर चटणी बनवले शेंगदाण्याची आणि छान असे रवा आप्पे बनवले। तर पूर्ण रेसिपी आपल्या चॅनलवर येणार आहे, मी कशा पद्धतीने रवा आप्पे बनवले ते, तर नक्कीच तो व्हिडिओ बघा आणि बघा किती छान असे रवा आप्पे झाले। आधी मी एकीकडे रवा आप्पे बनवले आणि मंडळींना गरमागरम रवा आप्पे खायला दिले, त्यांच्याच नंतर मी सुद्धा खाल्ले आणि सकाळचे घासलेले भांडे म्हटलं ते सुद्धा लगेच लावून देऊया। आता सर्वांचा पोट भरून नाश्ता झालाय आता, त्याच्यामुळे सर्व मंडळी म्हणे का आता काही संध्याकाळच्या स्वयंपाकाचं टेन्शन घेऊ नको, आता बनवली तर थोडीफार मुगाची खिचडी बनवेल, नाही तर आहे ना मग सर्वांना दूध गरम करून देईल।